औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा तालुक्यातील अनेक वर्षापासूनची शेतकऱ्याची शेतरस्त्याची मागणी लक्षात घेऊन आमदार अभिमन्यू पवार यांनी तालुकाभर शेतरस्त्याचा पॅटर्न सुरू केला. याचमुळे शेतकऱ्यांना दळणवळणासाठी मोठा फायदा झाला. याची दखल घेत राज्य शासनाने सुद्धा शेतरस्त्यासाठी नवीन कायदा लागू केला. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी शेतरस्ता कोणीही अडवू शकत नाही असा कायदा लागू केला. पूर्वी शेतरस्त्याला जाण्यासाठी बैलगाडी जाईल इतकाच रस्ता उपलब्ध होता, परंतु आता संबंधित शेतापर्यंत ट्रॅक्टर जाण्यायोग्य मार्ग कायद्याअंतर्गत राज्य शासनाने लागू केला आहे. परंतु औसा शहरालगत असलेल्या मोजे खुर्दवाडी शिवारातील जमीन सर्वे नंबर गट क्रमांक 2, 3, 4, 5, 6 व 23, 26, 27, 29 मधील संबंधित शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी व काढणीसाठी पावसाळ्यामध्ये रस्ता नसल्यामुळे शेतातील निघालेले धान्य घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने गेली अनेक वर्षापासून 2006 पासून येथील शेतकऱ्यांनी शेतरस्त्याची मागणी करूनही शेतरस्ता मिळत नसल्याने दिनांक 5 मे 2026 रोजी औसा तहसील कार्यालयाचे तहसीलदार घनश्याम अडसूळ यांना संबंधित शेतकऱ्यांनी लेखी पत्राद्वारे खुर्दवाडीच्या शिवाराच्या मधून कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी पत्राद्वारे मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी संबंधित शेतरस्त्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, औसा.